नमस्कार मंडळी, स्नेहल रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, समोरचं सर्व साहित्य बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपण आज काय बनवणार आहोत। तर आज आपण झटपट अशी कुकर मध्ये बनवणारी एकदम चटपटीत अशी पावभाजी बनवणार आहोत। जशी स्ट्रीटवर आपल्याला मिळते, जशी आपल्याला बाहेर खायला आवडते, तशी अगदी एकदम झटपट आणि चटपटीत बनणारी पावभाजी। आणि पावभाजी मी आज डायरेक्ट कुकर मध्ये बनवणार आहे, जी एक अर्ध्या तासाच्या आत तयार होते। तर चला आपण वळूया रेसिपीकडे। तर इथे पावभाजी बनवण्यासाठी मी अमूल बटर घेतलंय, 2 चमचे तेल घेतलंय, जिरा घेतलाय अर्धा चमचा, 1 चमचा अद्रक लसणीची पेस्ट घेतली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलाय, टोमॅटो घेतले 2 बारीक कापून एकदम, आणि 2 शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, फ्लावर घेतलाय, फ्लावर तुम्ही तुमच्या गरजेनुसार, तुमची क्वांटिटी कशी आहे त्यानुसार घ्यायचंय। वाटाणा घेतला 1 वाटी, हा फ्रोझन वाटाणा आहे, तुम्ही फ्रेश वाटाणे पण घेऊ शकता, पण मला मिळाले नाही। 4 बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे कापून, आणि एक अर्ध्यापेक्षा कमी बीट घेतलाय। इकडे पावभाजी मसाला, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची घेतली आहे एकदम थोडी, आणि अर्धा चमचा रेग्युलर मिरची। तर चला वळूया रेसिपीकडे। आता इथे गॅसवर कुकर ठेवून मी गॅस चालू करून घेतलाय। त्यामध्ये आपल्याला हे 2 चमचे जे तेल घेतले ते टाकायचंय। तेल थोडंसं गरम झालं की लगेच अमूल बटर टाकायचंय। पावभाजीमध्ये तेलाचा वापर कमीच ठेवायचा आहे, बटर टाकल्याने पावभाजीची चव चांगली येते। बटर मेल्ट होतोय। आता इथे गॅस स्लो करून घ्यायचा आहे। बटर मेल्ट झालाय, त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचंय। हा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा छान भाजला गेलाय, त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आपण अद्रक लसणीची पेस्ट कांदा भाजल्यानंतर टाकतोय, कारण जर आपण ही पेस्ट आधी टाकली ना तर ती पूर्ण खाली कुकरला चिटकून जाते, त्यामुळे ही पेस्ट नंतर टाकतोय। आणि लगेचच ह्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे। आता टोमॅटो छान 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे। आता टोमॅटो छान परतला गेलाय आणि थोडा सॉफ्ट सुद्धा झालाय। आता ह्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊया। त्यानंतर फ्लावर टाकायचा। त्यानंतर ह्या कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं। आता आपण ना ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। पाणी फक्त भाज्यांना मिक्स होईल तेवढंच टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचंय। आता 1 मिनिट भरासाठी आपण हा कुकर बाजूच्या गॅसवर ठेवतोय। आता आपण कुकर बाजूला ठेवलाय आणि इथे गॅसवर तडका पॅन ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकलंय, म्हणजे 2 चमच्याला कमी। आणि आता आपण हे सर्व मसाले ह्या तडका पॅन मध्ये टाकून घेणार आहोत। आणि हा कुकर इकडे ठेवून सर्व मसाले वरतून टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्याने पावभाजीला खूप छान चव येते। तुम्ही शिजतानाही जेव्हा टाकता तेव्हा पण टाकू शकता मसाले, पण असं वरतून टाकल्याने खूप छान चव येते। आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचंय आणि
मीडियम फ्लेमवर आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पण आपल्याला एकदा चेक करायचे, भाज्या व्यवस्थित शिजल्या नसतील तर अजून शिट्ट्या करायच्या आहेत. पण 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात. तर आता बघूया कशी बनते आपली पावभाजी. आता इथे कुकरच्या 7 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया आणि पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला कुकर ओपन करायचा आहे. तर आता इथे कुकरची वाफ पूर्ण गेलेली आहे. आपण कुकर उघडून बघूया. बघू शकता इथे सर्व भाज्या एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता ही भाजी मी एका वेगळ्या कढईमध्ये काढून घेते, कारण की माझं कुकर लहान आहे आणि त्यामध्ये मला भाजी मॅश करता येणार नाही. त्यामुळे मी भाजी काढते. तुमचं कुकर जर मोठं असेल तर तुम्ही त्यामध्येच भाजी मॅश करून घ्यायची आहे. आता मी कढईमध्ये पूर्ण भाजी काढून घेतली आहे आणि पूर्ण भाजी व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे. ऍक्च्युली जेव्हा आपण कुकर ओपन केलं तेव्हा आपल्याला असं पाणी पाणी दिसत होतं, पण भाजी मॅश केल्यानंतर ते पाणी त्यामध्ये मिक्स होतं आणि भाजी घट्ट होते. तर बघू शकता तुम्ही एकदम इझिली भाजी मॅश होते, कारण की सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत त्यामुळे. आता इथे पूर्ण भाजी व्यवस्थित मॅश झाली आहे. पुन्हा एकदा गॅस चालू करून घेऊया आणि परत आपल्याला भाजीमध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आहे. आता बटर छान मेल्ट झालंय भाजीमध्ये. आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपली पावभाजी तयार झाली आहे. आता पाव भाजून घेऊया आणि पाव भाजून घेण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलाय आणि हे पाव आपल्याला असे मध्यभागातून कापून घ्यायचे किंवा अशा हाताने पण तुम्ही करू शकता. आता आपल्याला पॅनवर बटर टाकून घ्यायचंय. बटर मेल्ट झालाय, त्यामध्ये आपल्याला थोडीशी ही भाजी टाकून घ्यायची आहे. त्याच्यावर हे दोन्ही पाव ठेवायचे. अशा प्रकारे छान हे पाव भाजून घ्यायचे आहेत. भाजी टाकल्यानंतर पावला पण वेगळा फ्लेवर येतो, चवीला छान लागतात. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. तुम्हाला ही झटपट अशी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.